मनता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया ज्ञानदेव मनता माया ज्ञानदेव मनता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया सर्व महिमा वर्णो कीती सर्व महिमा वर्णो कीती निर्जीव चालविल्या भिंती निर्जीव चालविले भिंती जडमुड उद्धरी जडमुड उद्धरी रेड्या मुखी वेद बोलविले रेड्या मुखी वेद बोलविले संत महिमा वर्णो कीती संत महिमा वर्णो कीती निर्जीव चालविले भिंती निर्जीव चालविले भिंती मने नाम याचा नारा मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा मने नाम याचा नारा मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णो कीती संत महिमा वर्णो कीती निर्जीव चालविल्या भिंती निर्जीव चालविले भिंती विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार
गेली समूळ विलया संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती जड मोड उद्धरिले रेड्या मुखी वेद बोलविले संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविल्या भिंती म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती विठ्ठला विठ्ठला विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावत्य जीवोधरार्थावतारम कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलानीश वादापनोदार जक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देका तया माझे नमन दंडवत गा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संजाता या वारकरी वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या विठ्ठला विठ्ठला
ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविल्या भिंती। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय नामदेवरायांचे पुत्र नारा महाराज यांचा श्री संत ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतला। विठ्ठल विठ्ठल। अभंगातून नारा महाराज ज्ञानोबारायांचं आणि ज्ञानोबारायांच्या नामाचा महिमा सांगतात। पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबारायांच्या नामाचा महिमा सांगतात। काय नारा महाराज म्हणतात, जर ज्ञानोबारायांच्या नावाचं नामस्मरण केलं तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज किंवा ज्ञानदेव काही प्रकारे तुम्ही नामस्मरण केलं तर ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया। ज्ञानोबारायांचं नामस्मरण केलं तर ही जी माया आहे ही समूळ माया विलयाला जाईल। ते जाऊ द्या नारा महाराज, त्यांच्या नामाचा नाही त्यांच्या स्वतःचा महिमा सांगा। त्यांच्या स्वतःचा महिमा सांगतात नारा महाराज। काय संत महिमावर नो किती निर्जीव चालविल्या भिंती। अरे मी त्यांचा महिमा किती वर्णन करू, त्यांनी निर्जीव भिंत चालवली, अजून जड मूड उद्धरिले, रेड्या मुखी वेद बोलविले। जड मुडांचा उद्धार केलाय, रेड्याच्या मुखामधून वेद बोलवलाय असे ज्ञानेश्वर महाराज। त्या ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा मी किती वर्णन करू, त्यांचा महिमा वर्णन करता करता माझे शब्द अपुरे पडू शकतात। त्यापेक्षा नारा महाराज म्हणतात की मी त्यांना नमस्कारच करतो, म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा विठ्ठला विठ्ठला। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, सर्वांना ज्ञात आहे की श्री क्षेत्र अलंकापूर या तीर्थक्षेत्रामध्ये विश्ववंदनीय माऊली ज्ञानोबा यांच्या 729व्या समाधी सोहळ्यानिमित्त व 750व्या जन्मोत्सवानिमित्त आपला हा पंढरीनाम सप्ताहाचं तिसरं वर्ष आहे ना। तिसरं वर्ष सप्ताहाचं, आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे। तसं पाहिलं तर आजची सेवा माझ्याकडे नव्हती। तुम्ही फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल का फोटोत कोणतरी दुसरा आहे, तर उभा कोणतरी दुसराच राहिलाय। ज्यांची कीर्तन सेवा होती ते माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण केदार महाराज शिंदे, त्यांची सेवा होती, पण अचानक त्यांची तब्येत खराब झाली। त्यांनी मला सांगितलं की जा आणि सेवा करा। ते शिंदेचे आहेत, आम्ही शिंदेचे आहेत, भावकीचे, त्यांची कमी तुम्हाला मी भासून देणार नाही। त्यांची त्या ठिकाणी सेवा होती, पण योगायोगाने ती माझ्या वाट्याला आली। सप्ताहाचे त्या ठिकाणी सुंदर नियोजन, सप्ताहाला ज्यांचे शुभाशीर्वाद आहेत असे गुरुवर्य ढोकबाबा असतील, जयवंत बाबा असतील, त्या ठिकाणी चैतन्य बाबा असतील, चैतनानंद बाबा असतील, माधव बाबा इंगोले असतील, एकनाथ बाबा कोष्टे असतील आणि पुरुषोत्तम दादा पाटील असतील, अशा थोर महात्म्यांचे सप्ताहाला त्या ठिकाणी शुभाशीर्वाद आहेत। सर्व सप्ताहाचे आयोजक, पखवाज सेवक, मृदुंग सेवक, गंभीरजी गुरुजी, त्यांना शेवटी जी लावला तर काय हरकत नाही, कारण व्यक्तिमत्व खूप मोठं आहे ना। कारण त्याने महाराष्ट्रातील अनेक मोठं भविष्य त्या ठिकाणी घडवलंय, जे भविष्य महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय चालवणार आहे असं भविष्य त्यांनी घडवले। त्यांच्या हातावर साक्षात त्या ठिकाणी सरस्वतीच वास करते। पखवाद वाजायला आल्यानंतर त्या ठिकाणी कान त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होतात। सर्व त्या ठिकाणी आयोजक, गायनाचार्य केदार महाराजांचे वडील हरिभक्तपरायण शिवाजी बाबा हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मृदुंगाचार्य त्या ठिकाणी अजिंक्य महाराज, ज्यांच्या नावातच अजिंक्य आहे त्यामुळे ते काही कधी हरणार नाही। सर्वांच्या चरणी एकदा दंडवत करतो, जास्त वेळ न घेता अभंगाच्या निरूपणाकडे वळतो। विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग नारा महाराजांचा आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आम्ही अनेक कीर्तन ऐकले, अनेक सप्ताहामध्ये गेलो, तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलाय, नामदेव महाराजांचा अभंग ऐकलाय, नाथ महाराजांचा अभंग ऐकलाय, नवीन ज्ञानोबारायांचा अभंग ऐकलाय, पण हे नारा महाराज कोण आहेत? या नारा महाराजांचा काय आम्ही अभंग कधी ऐकला नाही। नारा महाराज कोण आहे? देवाचे अतिशय प्रेमळ लाडके भक्त नामदेवराय, या नामदेवरायांचे पुत्र, नामदेवरायांना त्या ठिकाणी 4 पुत्र होते, नारा, विठा, महादा, गोंदा, हे 4 नामदेवरायांचे पुत्र। झालं काय, नामदेवराय एकदा चंद्रभागेच्या तीरावर फिरत असताना त्यांनी श्रवण केलं काय की वाल्मिक ऋषींनी त्यांचं जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र यांच्या चरित्र उच्चार करण्यामध्ये 100 कोटी श्लोक त्या ठिकाणी तयार केले। त्यांना दुःख झालं, अरे जो वाल्मिक अर्धजन्म त्याने फक्त पाप केलंय, देवाकडे वळून सुद्धा पाहिलं नाही,
नंतर संतांच्या संगतीत गेला, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि देवाविषयी 100 कोटी श्लोक त्याने केले. अरे पण मी लहानपणापासून माझ्या पांडुरंगाची भक्ती करतोय, एक सुद्धा देवाचं चरित्र मी अजून गायलं नाही. क्लेश वाटला, तिथेच त्या ठिकाणी डोक्यामध्ये भरलं आणि प्रतिज्ञा केली तर मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग करेल, 100 कोटी अभंग करेल. असं म्हणून लगेच गेले मंदिरामध्ये. भगवान परमात्मा उभेच होते. सांगितलं, देवा तुला जर खरंच माझी काळजी असेल तर मी जो प्रण केलाय, मी जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा तुला पूर्ण करावी लागेल. देवाने सांगितलं, पण प्रतिज्ञा केली हे तर सांग. नामदेवाने सांगितलं, काय नाही. वाल्मिक ऋषीने किती श्लोक केले? शतकोटी. काय सांगितलं? 100 कोटी श्लोक केले प्रभू रामचंद्राविषयी. आणि आता मी प्रतिज्ञा केली की मी तुझं चरित्र गाण्यामध्ये 100 कोटी अभंग करणार. देव म्हटला, अरे प्रतिज्ञा करायच्या आधी मला थोडं विचारायचं होतं, आहे का नाही? उगाच प्रतिज्ञा केली आणि चालला, हे काय खरं? थोडं डोकं लावायला पाहिजे. वाल्मिक ऋषी ज्या युगामध्ये होते त्या युगामध्ये आयुष्य भरपूर होतं. तो कलियुगात आलाय, कलियुगात आयुष्याची मर्यादा आहे. त्यांनी शतकोटी त्या ठिकाणी श्लोक केले पण आयुष्य भरपूर होतं. तुला आयुष्य कमी आहे, शतकोटी तू अभंग करणार कसे? पण नामदेवाने सांगितलं, काही नाही, मी तुझा भक्त आहे ना, सर्व भार तुझ्यावर घातलाय, आता ही प्रतिज्ञा तुलाच पूर्ण करून घ्यावी लागणार. देवाला टेन्शन आलं. गेले चंद्रभागेच्या तीरावर फिरू लागले, करायचं काय? शतकोटी अभंग होणार कसे? त्या ठिकाणी विचार करत असताना डोक्यामध्ये आलं, जर सरस्वती मातेला सांगितलं की नामदेवरायांच्या जिभेवर जाऊन बस तर मग ते अभंग सांगतील आणि मग शतकोटी अभंग पूर्ण होऊ शकतात. सरस्वतीला आज्ञा केली. सरस्वती त्या ठिकाणी प्रगट झाली. सांगितले की जा आणि नामदेवरायांच्या जिभेवर बस. सरस्वती म्हटली की नामदेवरायांच्या जिभेवर बसण्याचा काय संबंध? तुमचं काय काम असलं तर सांगा. देवाने सांगितलं, नामदेवाचं माझ्यावर फार मोठं कर्ज आहे म्हणे, त्या ऋणातून मुक्त व्हायचंय मला, जा जिभेवर बस. सरस्वती माता नामदेवरायांच्या जिभेवर बसली. मुखामधून त्या ठिकाणी अभंग सुरू झाले. साक्षात भगवान परमात्मा लिहिण्याकरता बसले. बरेच दिवस उलटले, अनेक अभंग होऊन गेले पण अभंगाची संख्या काय उरकायला तयार नाही. कारण अभंग काय 10-15 लिहायचे नव्हते ना, 100 कोटी अभंग लिहायचे होते. करायचं काय? संपूर्ण कुटुंबाच्या, नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये एकूण 15 मनुष्य, 15 माणसं. कुटुंबाची त्या ठिकाणी मीटिंग घेतली. तसं एखादा कुटुंब प्रमुख असतो, त्याने घर बांधायला काढलं तर तो कुटुंब प्रमुख आहे म्हणे, सर्व कामं तोच करत नाही ना, गौंड्यांच्या हाताखाली तोच करतो का? सर्व त्या ठिकाणी नियोजन तोच करतो का? नाही, सर्व कुटुंबातले मिळून त्याला त्या साथ करतात. कुटुंबाची मीटिंग घेतली. सांगितलं की नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग, 100 कोटी तुझे अभंग करणार. पण अभंग उरकायला तयार नाही. सर्वांना आज्ञा केली, उद्यापासून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अभंगाला बसायचं. 15 जण नामदेवरायांच्या, जनाबाई धरून 15 जण होते. नामदेवरायांच्या कुटुंबातले 14 जण आणि 15 जण, जनाबाई धरून 15 जण अभंग लिहायला त्या ठिकाणी बसले. प्रत्येक जण त्या ठिकाणी अभंग लिहू लागला आणि त्यामधील नामदेवरायांचे 4 पुत्र, त्या 4 पुत्रांमधील पहिला पुत्र म्हणजे नारा महाराज, त्यांचं नाव नारायण. पण आपल्याकडे प्रथा आहे की लहानपणी कोणीच त्याला त्याच्या नावाने आवाज देत नाही, उद्धट नावाने आवाज देतात. नारायण, त्याला सगळे नाऱ्या म्हणायचे. काय म्हणायचे? नाऱ्या. मग ते नाऱ्या म्हणता म्हणता मग त्यांनी लिहिलं की म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा. ते नारा महाराज नामदेवरायांचे पुत्र, ते ज्ञानोबारायांचं त्या ठिकाणी महिमा वर्णन करतात. विठ्ठला थोडं पाहायचं ठरलं तर संतांचा महिमा वर्णन करणं एवढं सोपं नाही. भल्या भल्यांना संतांचा महिमा वर्णन करता आला नाही. नवे नवे या जगामध्ये असे शब्दच निर्माण नाही झाले की जे संतांचा महिमा वर्णन करू शकतात. संतांचा महिमा करणं एवढं सोपं नाही. सामान्याला तर कळतच नाही. संतांचा महिमा जर कळूनच घ्यायचा असला तर आधी आपल्याला स्वतःलाच संत व्हावं लागतं. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. आधी स्वतः व्हावं लागतं, तेव्हा संतांचा महिमा कळतो. संतांचा महिमा कळणं एवढं सोपं नाही. आणि त्यातल्या त्यात ज्ञानोबारायांचा महिमा जर जाणायचा ठरला तर ज्ञानोबारायांचा महिमा जाणणं फार अवघड. कारण ज्ञानोबारायांचा आपण जर चरित्र पाहिलं, ज्ञानोबारायांचं जर जीवन पाहिलं तर सर्व संत एका संतावर प्रेम करतात म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांना फार त्या ठिकाणी उंच, त्या ठिकाणी श्रेष्ठ पदीवर ज्ञानोबाराय त्या ठिकाणी विराजमान आहे. त्या ज्ञानोबारायांचा महिमा वर्णन करायचा आहे पण जगामध्ये असे शब्दच तयार नाही झाले की जे ज्ञानोबारायांचा महिमा वर्णन करू शकतात. पण नारा महाराजांच्या मनामध्ये आवड की अरे संतांचं वर्णन आपण केलं पाहिजे.
नारा महाराज नामदेवरायांचेच पुत्र, म्हणजे त्यांना संतांची संगत म्हणजे स्वतः त्या ठिकाणी संतच होते. मनामध्ये आवड निर्माण झाली कारण माझ्या ज्ञानोबारायांचं मला वर्णन करायचंय, कारण वर्णन कोणाकडूनही होत नाही आणि वर्णन कोणाचंही करून जमत नाही. ज्याचं वर्णन करायचं आहे तो अधिकाराचा पाहिजे, आहे का नाही? त्याला ते आलं पाहिजे, नाही तर येत तर काहीच नाही आणि त्याचं वर्णन करायचं, त्याला वर्णन म्हणता येणार नाही. ज्याचं वर्णन करायचंय तो तितक्याच अधिकाराचा पाहिजे आणि ज्याला वर्णन करायचंय तो पण तितक्याच अधिकाराचा पाहिजे. नाही तर उगाच नाही का उंटाच्या लग्नाला गेला आणि गाढव गायन करायला थांबलं, याला काही मजा नाही. त्या ठिकाणी उंट गाढवाची स्तुती करतोय, वा गाढव बा काय तुम्ही त्या ठिकाणी गायन केलं. दोघांची मैत्री झाली उंटाची गाढवाची. काही दिवसातच उंटाचं लग्न होतं. गाढवाला सांगितलं की गाढव महाराज तुम्हाला माझ्या लग्नाला यावंच लागेल आणि साधं सुद्धा नाही, तुम्हाला ब्राह्मण बुवा म्हणून यावं लागेल. उंटाने आमंत्रण दिलं कोणला? गाढवाला. आणि मग लग्न ठरलं. गाढव गेले, आपले जसे ब्राह्मण बुवा येतात लग्नामध्ये गेले, सर्व तयारी केली आणि मग त्या ठिकाणी गाढवाने त्या ठिकाणी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. गाढवाचा आवाज अतिशय सुरेल, कोकिळेपेक्षा सुरेल गाढवाचा आवाज. गाढवाचा आवाज ऐकून सर्वांचे कान बधीर झाले. पण आता पाहुणे आलेत म्हणल्यावर त्यांची स्तुती तर करावं लागते ना थोडी. मग उंटांनी स्तुती केली, वा गाढव महाराज काय सुंदर आवाज तुमचा, तुमच्या आवाजासारखा आवाज मी अजून ऐकला. कान मंत्रमुग्ध झाले म्हणे. गाढवाचं वर्णन केलं, पण गाढवाचं वर्णन केलं गाढवाला राहावं ना, त्याला असं वाटलं की आता आपण कोणाचं वर्णन करायला पाहिजे? उंटाचं. काय उंटाचं वर्णन करतोय गाढव? वा उंट बुवा, अहो काय तुमचं शरीर, तुमच्या इतकं सुंदर कोणी जगात नाही. काय सुंदर शरीर तुमचं. अहो देवाने काय बांधा दिलाय तुमच्या शरीराचा, अजून कोणला तसा बांधा दिला नाही. आणि उंट पाहिला तर 17 जागी वाकडा. ह्या वर्णनाला काही अर्थ नाही. वर्णन करायचंय, ज्याचं करायचंय तो श्रेष्ठ, ज्याला करायचंय तो श्रेष्ठ. वर्णन करणारा कोण? नारा महाराज. भगवान परमात्म्याच्या अतिशय प्रेमळ भक्त नामदेवराय, त्यांचा मुलगा नारा महाराज. लहानपणापासून संतांच्या संगतीमध्ये देवाची त्या ठिकाणी आवड, स्वतः त्या ठिकाणी संतत्व अंगी बांधलंय, स्वतः देवाचं नामस्मरण करतात. हे नारा महाराजांचा अधिकार. आणि वर्णन कोणाचं करायचंय तर ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांचा अधिकार सांगण्याची गरज नाही, कारण ज्ञानोबारायांचा अधिकार पाहायला गेला तर आपल्याकडे शब्द कमी पडतील त्यांचा अधिकार वर्णन करायला. पण मनामध्ये आवड झाली की माझ्या ज्ञानोबारायांचा महिमा त्या ठिकाणी मला वर्णन करायचा आहे, पण काय करावं काय करावं. मनामध्ये आवड असल्यामुळे शब्द तर महिमा वर्णन करायला नाही, पण नारा महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात अभंगाच्या प्रथम चरणात.
ज्ञानदेव मनता माया गेली समूळ विलया. नारा महाराज ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन करतात. ज्ञानोबरायांचा नामाचा वेगळा महिमा, स्वतः ज्ञानोबरायांचा महिमा वेगळा. जसं देवाचा आहे, देवाचा स्वतःचा महिमा वेगळा, देवाच्या नामाचा महिमा वेगळा. त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या नामाचा महिमा सांगतात की अरे ज्ञानोबरायांचं जर नामस्मरण केलं तर काय होऊ शकतं. ज्ञानदेव मनता माया गेली समूळ विलया. ज्ञानोबरायांचं वर्णन करतात नारा महाराज की जर ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं तर जी माया आहे ती माया विलयाला जाऊ शकते. देवाचं संतांचं सारखंच आहे. जर देवाचं नामस्मरण केलं तर पापे पळून जातात, सर्व संकटे दूर होतात, जे पाहिजे ते प्राप्त होतं देवाच्या नामस्मरणाने. तसं संतांचं आहे. संतांचं नामस्मरण केलं तर तुका म्हणे पापे जाती संताची जपे. पाप संतांचं जप केल्यानंतर निघून जातं. नारा महाराज म्हणतात काय की ज्ञानदेव मनता माया गेली समूळ विलया. ज्ञानोबरायांचं जर भजन केलं आपण, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव असं ज्ञानोबरायांचं जर भजन केलं तर गेली समूळ माया ही विलयाला जाऊ शकते. कारण काय आहे, सप्ताहाचा प्रथम दिवस आणि प्रथम दिवशी मंगल करावं लागतं, आहे का नाही. मंगल करावं लागतं. कारण काय आहे, कोणतं कार्य सुरुवात करायची असेल तर मंगल करावं लागतं, अन्यथा ते कार्य सुरळीत जात नाही, पार पडत नाही. ते मंगलाची देवता भगवान गणपतींना मानलेलं आहे. कोणतं कार्य करायचं म्हटलं की गणपतीला आधी शरण जावं लागतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, कोणतं तुम्ही मंगल कार्य पहा देवाला शरण जावं लागते. तसं सप्ताहाचा पहिला दिवस मंगल करावं लागतं. आणि सांगितलं की मंगल फक्त दोन गोष्टी आहेत. कोणत्या, एक देवाचं नाव आणि एक देवाचं रूप. ह्या दोन गोष्टी काय आहेत, मंगल आहेत. मग आज आपण काय देवाचा नावाचा अभंग घेतला नाही, देवाच्या रूपाचा अभंग घेतला नाही, अभंग घेतला आपण संतांचा. काय संतांचा नाम काय सांगितलं, मंगल सांगितलं की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव आधी. नाम हे सगळ्यात त्या ठिकाणी मंगल आहे. आणि आज नारा महाराज ज्ञानोबरायांच्या नामाचं महत्व सांगतात. देवामध्ये संतामध्ये काही फरक नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगवेगळे नाहीत, एकच आहे. जसं देवाचं नाव मंगल आहे तसं माझ्या ज्ञानोबरायांचं नाव काय आहे, मंगलच आहे. म्हणून अभंग सेवेकरता घेतलाय. देव मंगळ मूडी, देव मंगळ ज्ञान
ज्ञानदेव मंगळ मुनी मुनी ज्ञानदेव मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. माझे ज्ञानोबराय देखील मंगल आहे, ज्ञानोबरायांचं नाम देखील मंगल आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या नामाचा महिमा सांगणारा घेतलाय अभंग. आणि महिमा सांगताना म्हणतात जर ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं तर काय तुम्हाला फायदा होऊ शकतो. माया विलयाला जाऊ शकते, म्हणजे माया त्या ठिकाणी नष्ट होऊ शकते. पण बरेच जण म्हणतील की आम्हाला आजपर्यंत काय माया दिसली नाही, किंवा माया काय आम्हाला अजून आड आली नाही, किंवा मायेची आम्हाला गरज पडलेली नाही. समजा आम्हाला एखादी दुसरी अडचण असते तर ठीक आहे, पण ही माया काय आहे बाबा, माया का अजून आम्ही पाहिली नाही, कळाली नाही आम्हाला. माया माया आहे, ती माया अनादी आहे, भावरूप आहे, विज्ञान रूप आहे, ती अजून कोणालाही कळाली नाही. आता मायेचं सांगायचं ठरलं तर हा वेदांत फार किचकट विषय. जर सांगायला लागलो तुम्ही झोपताना त्यात नवल नाही, मी झोपायला बसलोय, वेदांत सांगायला लागलो तर त्यामुळे आपण वर चलू. माया माया कशाला म्हणतात. हे जे संपूर्ण जग जिने निर्माण केलंय ही माया आहे. हे जग त्या ठिकाणी अज्ञान स्वरूप आहे, माया स्वरूप आहे. हे दिसतंय आपल्याला हे काय आहे, मायामय आहे हे जगत. कारण इथं काय आहे, जगामध्ये तुम्ही कोणतीही गोष्टी घ्या, त्याला अनुभवायचा प्रयत्न करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल, पण क्षणिक सुख प्राप्त होईल, याच्यावर जास्त सुख प्राप्त होऊ शकत नाही. मायेचं काम हे आहे. मायाचं काम असं आहे की जे नाही माया ते तिथे दाखवते. मायेचं हे काम आहे. आपण वरून वाटतो की नाही अरे हे असं आहे, पण ते आतून वेगळंच असतं, हे मायेचं काम आहे. एकदा काय झालं, आमचे गुरुरे बाबा दृष्टांत सांगतात की एका गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये पोथी चालू होती. पोथी लावतात ना गावाकडे, बऱ्याच गावामध्ये पोथी लावतात. काशीखंड, भक्तिविजय, रामविजय, रामचरितमानस, असं एका गावामध्ये भावार्थ रामायणाची पोथी चालू होती. आणि मग पोथी चालू असताना सर्व लोक त्या ठिकाणी बसायचे. गावातील 3 जिवलग मित्र होते, त्यांना पोथी ऐकायचा त्या ठिकाणी लय नाद होता. कारण कथा भारी भारी यायच्या, हे याला मारतं ते त्याला मारतं, हे याला उचलून टाक ते त्याला उचलून टाक. त्यांना आनंद वाटायचा ऐकायला. तिघं जायचे, बसायचे, पण तिथं बसले की बाजूची माणसं त्याला बसून देत नव्हते. त्याला माहिती आहे होय, बाजूला त्याला बसून देत नव्हते. कारण गावागावात तसंच असते, एखादा नवीन जर घुसला त्याला दे ठेव टाळ बाजूला होय, तुला वाजवता येत नाही. तसे यांना कोणी बसून देत नव्हतं. हे बसून देत नव्हतं म्हणजे कारण हे खोडीचे होते, हे काही खोड करीत नव्हते, पण लोकांना यांच्यामुळे त्रास होत होता. कारण काय, त्यातला एक जण असा होता की त्याला कधी केस कापायचं माहीत नव्हते, केस वाढलेले, आंघोळ करत नव्हता, कधी भांग पाडत नव्हता, तेल लावत नव्हता. तेव्हा कशाचे शॅम्पू कशाचे साबण, आता वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू साबण काही निघालेत, तेव्हा काहीच नाही. तो आंघोळ करत नसं काय नसं, आणि मग केसात त्या ठिकाणी वाली खवायचे. मग ह्या तिथं बसला की सारखं त्या ठिकाणी केस चाळ, डोकं चाळ, आणि ते लोकांना वाईट वाटायचं, ते लोक त्याला बाजूला बसायचे. पहिला जण. दुसऱ्याला काय, दुसऱ्याला इन्फेक्शन झालेलं, खरोच त्या ठिकाणी झालेली, सर्व बोटामध्ये इन्फेक्शन झालं, पायावर इन्फेक्शन झालं. तिथं बसला की सारखं त्या ठिकाणी खाजवीत बस, हे कर, लोक माझे अरे बाजूला बस. आणि तिसरा, त्या तिसऱ्याची सर्दीच हटत नव्हती, सारखी त्याला सर्दी. तिथे गेला का नुसतं पूस, नुसतं नागपूस, इकडं पूस इकडं पूस, आका अंग त्याचं भरलेलं आहे. तेव्हा लोक माझे तुम्ही बाजूला बसा. पण यांनी एक दिवस विचार केला, तरी आपण रोज पोथी ऐकायला जातोय, पण लोक काय आपल्याजवळ बसत, आपलं चुकतं तरी काय. मग त्यांनी विचार केले का उद्या आपण स्वच्छ होऊन जायचं, म्हणे आंघोळ करायचे, सुंदर कपडे घालायचे, गंध लावायचा, मस्त त्या ठिकाणी सुंदर बनून जायचं. मग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ठरवलं, सुंदर आंघोळ केली, उठणं लावलं, मोती साबण लावला, सगळं लावलं काय असेल ते.
सगळं लावलं मस्त, त्या ठिकाणी भांगबिंग पाडला, गण लावला, सुंदर तयार झाले आणि तिघेजण गेले पोथी ऐकायला. आता हे सुंदर आले, मग लोकांना काय वाटलं नाही, हे बसले तिथं आणि हे ठरून गेले होते काही जरी झालं, डोक्यात किती वळवळ झालं तरी खाजवायचं नाही, सर्दी आली तरी पुसायची नाही, काही झालं तरी काही करायचं नाही, गप्प बसून राहायचं जोपर्यंत पोथी संपत नाही. विचारच करून गेले. हे तिथे गेले, पण आता रोजची सवय खाजवायची, त्यांना काय खाजवल्याशिवाय राहता येणार, डोक्यात त्या ठिकाणी वळवळ व्हायला लागली, करावं काय आता काही कळे ना, पण खाजवायचं नाही ना, कारण खाजवलं का लोक बोलतील आणि काढून देतील. तो विचारच. एकाला एक युक्ती सापडली. जे पोथी सांगत होते समोर, सांगितलं बाबा कवर पोथी सांगता म्हणे तुम्ही, झालं संपलं म्हणे तुमचं, आता वय होत आला, आता आम्हाला तरी शिकू द्या म्हणे पोथी सांगायला, आता मी पोथी सांगतो म्हणे. बाबाला वाटलं की ठीक आहे, गेला आपलं वय, आता सांगू द्या पोथी. बाबा सरकले बाजूला. त्यातला पहिला जण ज्याचे केस वाढलेले होते ना, ह्यो बसला तिथं पोथी सांगायला. रामायण त्या ठिकाणी चालू होतं. रामायणाची कथा झालेली होती की बाबा त्या ठिकाणी रावण आला, सीतेला घेऊन गेला, प्रभू रामचंद्र आले, सुग्रीवाजवळ आले, मदत मागितली, इथपर्यंत कथा भाग आला होता. मला आता इथून पुढं मी सांगतो म्हणे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले सुग्रीवाजवळ, सुग्रीवाजवळ गेले, सर्व कथानक सांगितलं आणि सुग्रीवाने सर्व वानर सेनेला बोलवलं, या म्हणे इकडे. सर्वांना बोलवलं. सर्व सेनेचे 4 भाग पाडले. सांगितलं एका भागाने पूर्वेला, एका भागेला पश्चिमेला, उत्तर दक्षिण चारही भागेला 4 जण काय दिले, वाटून दिले. हनुमंतराय, जामवंत ह्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही दक्षिण दिशेला जा. बलाढ्य होती दक्षिण दिशा थोडी, सर्व बलवान दक्षिण दिशेला पाठवले. सर्वजण निघाले पण हनुमंतरायाच्या डोक्यात विचार आला की आपल्याला शोधायला कोणला जायचंय, सीता आई साहेबाला. पण आपल्यातलं कोणी सीता आई साहेबाला पाहिलेलं नाही. हनुमंतराय मागं आले. सांगितलं देवा आम्ही काय कोणी सीता आई साहेबाला पाहिलं नाही, काहीतरी खून सांगा म्हणे. ते प्रभू रामचंद्राने खून सांगितली. कथा चालली. सर्वजण त्या ठिकाणी निघाले. बाकीचे वानर 3 साईडला गेले. हनुमंतराय, जामवंत, नल, नील, अंगद सगळे गेले त्या ठिकाणी दक्षिण दिशेला. पुढे अथांग त्या ठिकाणी समुद्र लागला. समुद्राच्या पलीकडे त्या ठिकाणी रावणाची लंका, तिकडे सीतामाईला नेले. पण समुद्र पलीकडे जायचं कसं, सर्वांची डोके बंद पडले. जे ते डोकं खाजिते, त्याने केलं डोकं खाजवायला सुरू. जे ते डोकं खाजवतंय म्हणे, डोकं खाजून बेजून घेतलं आणि जे खाली बसले होते त्यांना पण काय राहत नव्हतं. त्याने म्हणले याने तर चान्स साधून घेतला, कारण त्याला डोकं खाजवत होतं ना त्याचं, त्याने घेतलं डोकं खाजून. दुसऱ्यानं सांगितलं तू बाजूला आहे म्हणे, आता इथून पुढं मी सांगतो. त्याला इन्फेक्शन झालं, त्याला खाजू यायचे, पण करावं काय. लगेच तो बसला, कथा सांगायला सुरू केली. समुद्रदेव प्रकट झाले. नंदीलाला पूल बांधायला लावला, पूल बांधला. गेले लंकेमध्ये. रावण सावध झाला. युद्धाची त्या ठिकाणी घोषणा झाली आणि युद्ध सुरू झालं म्हणे. युद्ध सुरू झालं. रावणाकडे बलाढ्य सेना, त्या ठिकाणी रामाकडे पण बलाढ्य सेना, दोघांचं घनघोर त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. हे काढलं सैन्य यायचं, हे काढलं सैन्य यायचं, हे युद्ध व्हायचं. त्याने घेतले बोट तोडून असे, कारण त्याला खाजू यायचे ना. हे यायचं, हे बोट भलं युद्ध चाललेलं. त्याने अर्धा घंटा सगळं खाजून घेतलं. आता जो तिसरा होता त्याला लई सर्दी होती ना. आता करायचं काय. तो म्हणला का आता इथून पुढे मी सांगतो मी, तू बाजूला वय. दोघं सरकले. तिसऱ्याला आता सर्दी जात नव्हती. सुरू झालं. त्याने सांगितलं की हे घनघोर त्या ठिकाणी युद्ध झालं. रावणाचे सर्व योद्धे त्या ठिकाणी मारले गेले. कुंभकर्ण मारला गेला, त्या ठिकाणी इंद्रजित मारला गेला. सर्व बलाढ्य योद्धे मारले गेले. आता स्वतः रावण त्या ठिकाणी रणामध्ये उतरला. घनघोर युद्ध सुरू झाले रावणाचं आणि रामाचं, कारण 2 बलाढ्य योद्धे त्या ठिकाणी समोरासमोर उभे आहेत आणि दोघांनी हातात धनुष्य घेतलंय. बाणाला बाण लावलाय. हे इकडून त्या ठिकाणी राम असा बाण ओढायचा, बाण ओढला की सोडायचा. काय म्हणले देव. तिकडून रावणाने बाण लावला का सोडायचा. घेतली त्याने सर्दी पुसून तवर इकडं सर्दी पुसून घेतलं आणि असं कस तरी त्यांनी रामायण कडला लावलं. अरे जे बसलेले होते त्या बसलेल्यांना काय वाटलं की बाबा यांनी रामायण कथा सांगितली, पण मुळात त्यांनी रामायण कथा सांगितली नाही. त्यांनी त्यांचं काम उरकून घेतलं. विठ्ठल विठ्ठल मायेचं काम असं आहे, ती दाखवते एक, पण ते तसं नसते. जादू पाहिले सर्वांनी. जादूगर काय करतात, थोडे जादू दाखवतात. एखाद्या त्या ठिकाणी मुलगा उभा करतात आणि सांगतात की आता मी या मुलाची काय करणार, मुलगी करणार. काहीतरी कापड टाकतो, काहीतरी म्हणतो आणि कापड काढतो की त्या मुलाची लगेच काय होते, मुलगी होती. सर्वजण हसतात. अरे कसं झालं. एक मायेचा भाग असतो. तो मुलगा खरंच मुलगी होत नाही, पण एक भ्रम, एक माया दाखवते. मायेचं काम हे असते. माया जे दाखवते मुळात तसं नसतंय. आणि मायेने हे जगत दाखवलेलं आहे. आणि या जगामध्ये काय आहे,
दुःख या जगामध्ये कुठे जा, काही करा, तुम्हाला दुःख सोडून दुसरं काही पदरात पडणार नाही. सुख भेटेल पण क्षणिक सुख भेटेल, दुःख सुटणार नाही. कारण माया त्या ठिकाणी दोन प्रकारची, एक कार्यात्मक माया, एक कारणात्मक माया. कार्यात्मक माया म्हणजे हे त्या ठिकाणी जगत, कारणात्मक माया म्हणजे हे जग निर्माण करायला मायेचा त्या ठिकाणी ब्रह्माचा संबंध जोडला गेला, हे जग त्या ठिकाणी निर्माण झालं. ही दोन प्रकारची माया. आणि काय आहे हे जगत? काय आहे? विनाशी आहे हे जगत, अनादी नाही. काय आहे? जसा दोरीवर आपल्याला साप भासतो आणि आपल्याला समजलं की दोरी आहे, ते साप काय होतो? नष्ट होतो. तसं हे जगत आहे, हे जगत एक प्रकारचं अज्ञान आहे, हे आपल्याला भासलेलं आहे. याच्यामध्ये दुःख आहे, याच्यात सुख भेटत नाही. आणि एकदा की नामस्मरण केलं, माया म्हणजे जगत, हे जगत बाजूला झालं की आपल्याला आनंदच आनंद प्राप्त होतोय. जो आनंद पाहिजे, कारण पहिल्यांदा जगत नव्हतंच ना, पूर्वी कोटेच नव्हते, काहीच नव्हतं पूर्वी, परमानंद आनंद होता. तसं हे जगत आपण एकदा बाजूला सारलं की काय आहे? आनंद आहे. कारण जगात दुःखच आहे ना. तुम्ही काही करा, गाडी घ्या तरी दुःखच आहे, पैसा कमवा. जे पैसेवाले त्यांना काही सुख आहे का? त्यांना सुद्धा रात्र झोपा येत नाही. जो गरीब आहे तो सुद्धा सुखी आहे का? सुखी कोणीच नाही, प्रत्येकाला दुःख आहे. फक्त जे ते त्याचं फक्त लपून ठेवतं आणि म्हणतं का अरे याचं बरं असन, अरे त्याचं बरं असन. ज्याचं पैसा आहे त्याचं बरं असन, ज्याचं पैसा नाही त्याचं बरं असन. सगळ्याचं बरं म्हणतो, पण जगात कोणाचं बरं नाही. कारण हे जग मायामय आहे. आणि ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं की माया हे जग त्या ठिकाणी बाजूला जातं आणि हा समाज रात्रंदिवस ज्याच्या शोधामध्ये पळतोय, जे सुख जे आनंद ते प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांचा महिमा आहे. काय ज्ञानोबरायांचा महिमा आहे? की नामस्मरण केलं की माया विलयाला जाते, गेली समूळ विलया. काय ज्ञानदेव म्हणता, माया समूळ विलया गेली. ज्ञानोबरायांचा नाम जप केला तर माया जाते. म्हणजे काय होतं? हे जग हे अज्ञान त्या ठिकाणी निवृत्त जातं. पण एक जण म्हणला का हो, अहो ज्ञानोबरायांचं नाम घ्यायचा आणि माया जायचा संबंध काय? काय संबंध म्हणे? नाम घ्यायचं आणि माया निघून जायची, याचा काही संबंध काय? काहीतरी आम्हाला पटवून द्या. कारण काय आहे? नाम घेण्याचा आणि माया जायचा संबंध काय आहे? माया म्हणजे सरळ सरळ त्या ठिकाणी अज्ञान. हे जगत काय आहे? अज्ञानच आहे ना. हे अज्ञान एकदा निवृत्त झालं की आपल्याला काय? ज्ञान आहे. आता समजा एखाद्या घरामध्ये काय आहे? अंधार. तो अंधार जर घालवायचा म्हटला तर आपल्याला काय करावं लागेल? त्या ठिकाणी काय लावावं लागेल? दिवा लावावा लागेल. नाही तर एखादा गेला दगड मारली अंधाराला, होय बाहेर म्हणे खोलीच्या, अंधार बाहेर जाईल का? नाही. एक जण गेला, तीच जाऊन ओरडू लागला अंधार म्हणे बाहेर, होय अंधार बाहेर जाईल का? नाही. अंधार घालवायचा असेल तर काय करावं लागेल? दिवा लावावा लागेल. म्हणजे अंधाराच्या विरुद्ध काय आहे? उजेड. तिथे उजेड करावा लागेल, त्यावेळेस अंधार काय होईल? नाहीसा होईल. तसं माया म्हणजे अज्ञान. जर अज्ञान घालवायचं असेल तर अज्ञानाला विरोधी आहे ज्ञान. काय आहे? ज्ञान. मग अज्ञान जायचं असेल तर आधी ज्ञान आपल्याकडे यावं लागले. आणि ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं की काय होतं? ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं तो भगवान परमात्मा आपल्याला ज्ञान देतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. काय? ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. ज्ञानोबरायांचं वर्णन केलं तर ते ज्ञान आपल्याला देव देतो. आणि ते ज्ञान आलं की ही माया काय होते? बाजूला होते. हे ज्ञानोबरायांचं नामस्मरण केल्याचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल. एक जण उठला म्हणे, ओ ते ज्ञानोबरायांचा नामाचा महिमा नका सांगू, आम्हाला ज्ञानोबरायांच्या स्वतःचा महिमा सांगा. अभंगाचं द्वितीय चरण. संत महिमा संत
महिमा वर्णो किती निर्जीव चालविल्या भिंती. पण ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन करायचा आहे. अरे त्यांचा महिमा मी काय वर्णन करू. काय अगाध महिना आहे ज्ञानोबरायांचा. काय निर्जीव चालविली भिंती. अहो निर्जीव भिंतीला सुद्धा ज्यांनी चालायला लावलं तो माझ्या ज्ञानोबरायांचा महिमा आहे. चांगदेवला भेटीला आले. 1400 वर्षाचे चांगदेव अखंड त्या ठिकाणी तप केलंय, योग केलाय, योगामध्ये श्रेष्ठ त्या ठिकाणी स्थान. 1400 वर्ष झाले पण अजून सुद्धा मरण नाही. समाधीला बसले. समाधीतून उत्थान पावलं की समोर प्रेत ठेवलेले असायचे. फक्त एक नजर टाकली की मेलेले माणसं सुद्धा जिवंत व्हायचे. हा चांगदेवाचा अधिकार होता. श्रेष्ठ चांगदेव त्या ठिकाणी ऐश्वर्य होतं. अनेक शिष्य त्या ठिकाणी समोर बसलेले होते. पण गुरुचं ज्ञान प्राप्त नव्हतं. त्यामुळे जे परमसुख प्राप्त करून घ्यायचे ते चांगदेवाला प्राप्त नव्हतं. पण ज्यावेळेस ज्ञानोबरायन ते पैठणहून शुद्धीपत्र घेऊन ज्यावेळेस आले म्हणजे चांगदेवांना त्या ठिकाणी भेट झाली. पाहिलं. मुक्ताबाईने विचारलं की हे समोर हे सर्व प्रेत ठेवलेत हे काय मेळ आहे. शिष्यमंडळाने सांगितलं की हे आमचे गुरुजी आहेत. गुरुजी आता समाधीत आहेत. समाधीतून उठले की एकदा ह्या प्रेतावर काय करतात नजर टाकतात म्हणे आणि सर्व मेलेले माणसं उठून उभे राहतात. मुक्ताबाई म्हटल्या की हे प्रेत उठवण्याकरता समाधीत जायची काय गरज आहे म्हणे. किती सोपं आहे म्हणे. एक कुत्र्याचं हाडूक पडलेलं होतं. एक कुत्र्याचं हाडूक घेतलं असं फिरवलं नेलं फेकून. सर्व मेलेले माणसं उठले निघून गेले. आणि ज्यावेळेस चांगदेव महाराज समाधीतून उठले पाहिलं की अरे समोर एक मेलेला माणूस नाही. विचारलं का रे गावात 6 महिन्यात कोणीच मेलं नाही का म्हणे. सांगितलं मेले होते पण 4 भावंड आले. त्यातली एक बारीक मुलगी होती म्हणे नाव मुक्ताई होतं. तिने हाडूक फिरवलं कुत्र्याचं. सर्व माणसं उठून गेले. चांगदेवाला कळालं की कोणतरी श्रेष्ठ आहेत. आपल्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ आहे. महिमा थोडाफार कानावर आला. विचार केला की आता आपल्याला काय करायचं भेटायला जायचं म्हणे. आणि मग चांगदेव भेटायला आले होते. तर मग आता मोठा माणूस भेटायला यायचं म्हणलं तो पाय येत नाही ना. मोठा माणूस यायचं म्हणलं. मोठा माणूस जर यायचा असला तर फुटलेले रस्ते नीट होतात एकाच रस्त्यात. नाही तर तुम्ही 5 वर्ष का अर्ज भरेना फुटलेला रस्ता नीट होत नाही. मोठा माणूस यायचं म्हणलं मग हेलिकॉप्टर येणार. त्यांना मोठी त्या ठिकाणी 50-60 लाखाची गाडी आणायला जाणार. रस्त्यातले सगळे खड्डे खुड्डे एका रात्रीत त्या ठिकाणी बुजून काढणार. सर्व रस्ता त्या ठिकाणी प्लेन आणि मग मोठा माणूस त्याच्यात बसणार. मोठ्या माणसाचं ऐश्वर्य. मग आता चांगदेवरायांचं ऐश्वर्य म्हटलं मनामध्ये अहंकार. ऐश्वर्य मग वाहन घेतला वाघ. चाबूक घेतला त्या ठिकाणी साप. हे त्या ठिकाणी शिष्य घेतले आपल्यासोबत आणि निघाले ज्ञानोबरायांच्या भेटीला. आले ज्ञानोबरायांच्या भेटीला. कोणतरी साधक पळत आले ज्ञानोबरायांकडे. ज्ञानोबराय अहो ते चांगदेव महाराज भेटायला येत माहिती मला. हो का म्हणे. पण वाघावर बसून आले म्हणे. हातामध्ये साप आहे. शिष्यगण आहेत. सांगितलं हो. वाघावर बसून आला म्हणे. ते 4 भावंड एका भिंतीवर बसले होते. संत कधी चमत्कार करत नाही. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की बाबा जे चमत्कार करतात ते काय आहेत संत आहेत. त्यांना असं वाटतं की एखाद्याने चमत्कार केला की तो काय झाला संत झाला. संत चमत्कार करत नाही त्यांच्याकडून तो होत असतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं अरे चांगदेव आलाय. एवढं वर्ष त्या ठिकाणी काय केलंय तप केलंय. कारण चांगदेव महाराजांचा अधिकार सोपा नव्हता. चांगदेव महाराजांनी जर 3 वेळेस एखादा श्लोक म्हणा काही जर वाचलं. किती वेळेस फक्त 3 वेळेस. एकदा वाचलं की ते पाठ व्हायचं. असे हजारो श्लोक त्यांचे पाठ होते. आपण 3 काय 300 काय 3000 वेळेस जरी वाचलं तरी आज पाठ होतं 4 दिवसांनी विसरत आहे. चांगदेव महाराजांचा अधिकार होता. चांगदेव महाराज आले. विचार केला कारण एवढा श्रेष्ठ महात्मा आहे याला काय केलं पाहिजे. अहंकार आहे थोडा आपण घातला पाहिजे. म्हणून ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला आदेश केला
जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा भिंतीला आदेश केला तर निर्जीव भिंतीला सुद्धा काय लागलं चलावं लागलं. देव देखील चमत्कार करतो पण देव सजीवावर चमत्कार करतो. पण संत मात्र असे आहे की संत निर्जीवावर देखील चमत्कार करण्याचा अधिकार ठेवतात. म्हणून संत देवापेक्षा कणभर वय का होईना त्या ठिकाणी काय असतात श्रेष्ठ असतात. हा ज्ञानोबरांचा महिमा आहे. फक्त भिंतीला आदेश केला तर त्या भिंतीला सुद्धा काय लागलं चालावं लागलं. आणि ज्ञानोबरांचा त्या ठिकाणी महिमा आहे. कारण काय आहे ज्ञानोबरांचा महिमा जर वर्णन करायचे ठरलं तर मी बोलून गेलो. या जगामध्ये असे शब्दच नाही की जे शब्द ज्ञानोबरांचा महिमा वर्णन करू शकतात. प्रत्येक संतांनी ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. तोंड भरून प्रत्येक संताने कोणताही संत असू दे जेवढे संत झाले प्रत्येकाने माझ्या ज्ञानोबरांचं वर्णन केलं. जनाबाई महाराज म्हणजे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर असं नाही की ज्ञानाचं एखादं तळ आहे सरोवर आहे. गावाकडे तळ असतं लय महिनाभर थांबेल 2 महिना थांबेल पण काही दिवसांनी काय करतं आटतं. धरण असेल धरणामध्ये सुद्धा पाणी किती असेल याचा साठा आपण मोजू शकतो की बाबा या धरणामध्ये इतकं TMC पाणी आहे तितकं TMC पाणी आहे. हा साठा आपण मोजू शकतो. पण एखादा इंजिनियर जर समुद्रात गेला समुद्राचं पाणी मोजू शकत नाही. तसं जनाबाई महाराज म्हणतात माझे ज्ञानोबा आहे ज्ञानाचा धरण नाही ज्ञानाचं तळ नाही ज्ञानाचा समुद्र आहे की ज्यांच्या ज्ञानाचं कोणी वर्णन त्या ठिकाणी करू शकत नाही की त्यांच्याकडे किती ज्ञान आहे. त्याच्याकडे धन आहे आपण त्याला धनवान म्हणू शकतो. अरे हा धनवान आहे. एखादा गुणाने श्रेष्ठ असेल त्याला आपण गुणवान म्हणू शकतो. पण ज्ञानोबरायांकडे ज्ञान आहे म्हणून त्याला ज्ञानराज म्हणत नाही. तर ज्ञानोबरायांजवळ ज्ञान आहे ही ज्ञानाला शोभा आहे की ज्ञानोबरायांच्या जवळ असणं ही ज्ञानाची काय आहे शोभा आहे. ज्ञानामुळे ज्ञानोबरायांना शोभा नाही ज्ञानोबरायांमुळे ज्ञानाला शोभा आहे. आणि ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. ज्ञानोबरायांनी निर्जीवाला त्या ठिकाणी फक्त आज्ञा केली की चल. निर्जीवाला देखील काय करावं लागलं चलावं लागलं. हा काही जण म्हटले का हो झाला का ज्ञानोबरायांचा महिमा संपला का ज्ञानोबरायांचा महिना नाही म्हणे. ज्ञानोबरायांचा महिमा फार आगाध आहे. 3रं चरण जड मूड उधरिले जड मूड उधरिले जडमूड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले. काय केलं ज्ञानोबरायांनी जडमुडांचा उद्धार केला ज्ञानोबराय. कारण तुम्ही आळंदीत जे शिकायला येतात त्यात अनेक जण जड असतात मूड असतात ज्यांना काही कळत नाही. पण एखादा जर ज्ञानोबरायांना शरण गेला कितीही जड असू द्या ज्ञानोबराय त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्ही पाहिजे का त्याला वाचता येत नसू द्या काही नसू द्या पण जर त्या आजान वृक्षाखाली जर ज्ञानेश्वरी घेऊन बसला आणि फक्त जर त्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवर बोट जरी फिरवत राहिला तर एक दिवस त्याला ज्ञानेश्वरी वाचता येते. नवे आपण जर पाहिलं तर अनेक असे महात्मे आहे की ज्यांना ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती काही लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं पण आजान वृक्षाखाली गेले फक्त माऊलीला मनामध्ये ठेवून त्या ओळीवर फक्त बोट फिरवलं त्यांना नुसती ज्ञानेश्वरी वाचता आली नाही त्यांची ज्ञानेश्वरी तोंडपाठ झाली. बरेच असे अंध व्यक्ती आहेत ज्यांना काही दिसत नाही काय नाही पण फक्त त्या ओळीवर हात फिरून त्यांची ज्ञानेश्वरी
पाठ झाली. असे कोणी जरी असलं आणि या ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये आला तर त्याचा उद्धार होणार नाही हे शक्य नाही. कारण पंढरपूर क्षेत्र पवित्र सांगितलं, पण पंढरपुरापेक्षा सुद्धा या अलंकापूर क्षेत्राला थोडं कणभर जास्त महत्त्व सांगितलं. कणभर काय सांगितलं की अनेक बाकीच्या क्षेत्रामध्ये काशीमध्ये जाऊन 12 वर्षाचं अनुष्ठान आणि या आळंदीमध्ये 3 दिवसाचं अनुष्ठान एकसारखं आहे. पण ते अनुष्ठान तसं केलं पाहिजे बरं का. बाकीच्या तीर्थक्षेत्रात जा 12 वर्ष अनुष्ठान करा, जे फळ प्राप्त होणार ते या आळंदीमध्ये फक्त तुम्ही 3 दिवस करा. माऊलीला मनामध्ये ठेवून ते फळ 12 वर्षाचे तुम्हाला फक्त 3 दिवसात भेटू शकतं. कारण इंद्रायणी सारखं तीर्थ आहे, अजान वृक्षासारखा वृक्ष आहे, सिद्धेश्वरासारखा देव आहे आणि ज्ञानोबरायांसारखं दैवत या ठिकाणी आहे. कारण प्रत्येकाचा महिमा आहे ना. कारण ज्ञानोबराय समाधीला ज्ञानोबराय इथे जन्माला येण्याच्या आधी 10 वर्ष अगोदर ज्यावेळेस शिव आणि पार्वतींचं विमान या अलंकापूर नगरी येऊन चाललं तर भगवान शिवजी उतरले आणि गडबडा लोळू लागले या भूमीमध्ये. परंतु विचारलं काय प्रकार हा इथं का लोळताय म्हणे. कारण तुम्ही संहाराची त्या ठिकाणी देवता आहे, अनन्य साधारण महत्व तुम्हाला, आणि तुम्ही या मातीत लोळताय. सांगितलं पार्वती की अजून 10 वर्षानंतर माझे ज्ञानोबा या भूमीमध्ये जन्माला येणार आहे, म्हणून मी या भूमीमध्ये काय करतोय, लोळतोय. या भूमीचं ते महत्व आहे. कारण सिद्धेश्वर आधीच आहेत, सिद्धेश्वराच्या याने आधीच पवित्र आहे, पण ज्ञानोबा या ठिकाणी येऊन समाधी घेतात आणखीन पवित्र झालं. कारण कार्तिक एकादशीला त्या ठिकाणी पंढरपूरला त्यांनी आपल्या मनातील हे देवाला सांगितलं की देवा आता मला त्या ठिकाणी समाधी घ्यायची. पण सांगितलं तुमची जागा इथं नाही, तुमची जागा कुठे, अलंकापूरला. आणि मग ती एकादश झाली, पौर्णिमेपासून निघाले, अष्टमीला या ठिकाणी सर्वजण आले. अष्टमी, दशमी, नवमी, एकादश, द्वादश त्या ठिकाणी सर्व कीर्तन महापंग झाले. आणि मग त्रयोदशीला ज्ञानोबरायांनी काय केले, समाधी घेतली. पवित्र त्या ठिकाणी इंद्रायणी तीर्थ आहे, अनन्य साधारण महत्व. बरेच जण इथं आले की इंद्रायणीची आंघोळ म्हटली की त्यांच्या जीवावर येतं. अरे म्हणतात किती घाण पाणी आहे, त्या घाण पाण्यात आम्ही आंघोळ करणार का, हे काही शक्य नाही. पण तीर्थाला ते महत्व असतंय. कारण तुम्ही पहा असं महत्व आहे, बाकीच्या तीर्थामध्ये तुम्ही अस्थी नेऊन टाका, त्या अस्थी तशा बुडून जातील, पण इंद्रायणी तीर्थाचं महत्व आहे. जर तुम्ही इंद्रायणीत अस्थी जर टाकल्या तर त्या अस्थीचं काय होतं, पाणी होतं. पाणी, त्या अस्थीचं काय होतं, पाणी होतं. हे इंद्रायणीचं त्या ठिकाणी महत्व आहे. इंद्रायणीचं नाही नुसतं, या तुम्ही प्रदक्षिणा जरी केली आळंदीची तरी महत्व आहे. ही आळंदी जेवढी पंचक्रोशी आहे, आळंदीची पंचक्रोशी हे पूर्ण जर पाहिली आपण तर या पंचक्रोशीला सुद्धा काय आहे, अनन्य साधारण महत्व आहे. ते माझ्या ज्ञानोबरायांमुळे आहे. कारण ज्ञानोबरायांचं काय आहे, ज्ञानोबरायांमध्ये कोणीही येऊ द्या, कसाही येऊ द्या, फक्त मनामध्ये भाव घेऊन आला ना, ज्ञानोबा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. कोणी येऊ द्या, कसा येऊ द्या, कदा अहंकारी येऊ द्या, पापी येऊ द्या, कोणी येऊ द्या, फक्त ज्ञानोबरायांना अनन्य भावाने शरण गेला ना, ज्ञानोबा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. तसं नारायण महाराज म्हणतात का रे, ज्ञानोबरायांना अनेक जडमुडांचा उद्धार केला. तुम्ही पहा, आम्ही आळंदीमध्ये आलो तर आमच्यासारख्या जडाचा ज्ञानोबरायांनी काय केला, उद्धार केला. काय आम्हाला येत नव्हतं, इथं उभं राहण्याची ताकद कोणी दिली, ही ज्ञानोबरायांची कृपा आहे, ज्ञानोबरायांची कृपा. कारण ज्ञानोबरायांनी जे आतापर्यंत एक शिष्य एक गुरु जे चालत आलेलं ज्ञान आहे, हे ज्ञानोबरायांनी अखंड समाजामध्ये ज्ञान वाटलं. या ज्ञानेश्वरीमध्ये एवढा पवित्र पावन ज्ञानोबरायांनी हा ग्रंथ दिलाय. त्या ग्रंथामध्ये सांगितलं का रे तुम्ही सारा ग्रंथ नका वाचू, एक तरी ओवी अनुभवावी, फक्त एक ओवी काय जाऊ द्या. अहो त्या एक ओवीतला एक शब्द किंवा एक शब्दातले एक अक्षराचा जरी आपण अनुभव घेतला तरी आपला उद्धार होऊ शकतो. पण आपण तसं करत नाही. ज्ञानेश्वरी म्हटलं की कीर्तनाला, कीर्तन झाल्यावर पंगत असते, कीर्तनाला अखंड समाज, पारायणाला 4च लोक, पारायणाला 4च लोक. पारायण वाचणारा इकडं वाचून वाचून पार त्याच्या जेव्हा येतं, बाकीचे फक्त कोणी उचकीत आहे, कोणी पानं मोजित आहे, कितीक राहिलाय अध्याय, कोणी ओव्या मोजित आहे. ही आपली शोकांतिका आहे. एकच ओवी मना भावापासून आपण केली ना, आदरली ना, ज्ञानोबा आपला उद्धार करणार. अहो किती चांगदेव 1400 वर्ष त्या ठिकाणी जगले, पण चांगदेवाचा उद्धार केला का नाही, कोणी असू द्या. जो ज्ञानोबरायांना शरण गेला, ज्ञानोबरायांनी त्याचा उद्धार केला. इथे येऊन ज्याने ज्याने त्या ठिकाणी गेला, ज्ञानोबरायांसमोर बसला अनुष्ठान मांडून, कोणतेही कष्ट असू द्या, कसे असू द्या, ते माझ्या ज्ञानोबरायांनी हरले. जड मूड उद्धरिले, कसा असू द्या, कोणी असू द्या, ज्ञानोबरायांनी त्याचा उद्धार केला. एवढं नव्हे, रेड्या मुखी वेद बोलविले. रेड्याच्या मुखात काय केले, ज्ञानोबरायांनी वेद बोलवले. कारण सर्वांना प्रसंग माहीतच आहे, रोज ऐकतोयच आपण, कारण पवित्र पावन भूमीमध्ये राहतोय आपण.
कारण शुद्धीपत्र आणायला ज्यावेळेस गेले पैठणला, सांगितलं ब्राह्मण मनामध्ये अहंकारामध्ये सांगितलं का रे जा शुद्धीपत्र भेटणार नाही. पण बरेच ठिकाणी वाद झाला आणि मग त्या ठिकाणी चर्चा झाली. सांगितलं की हा रेडा चालला, या रेड्याचं नाव काय आहे? ज्ञानेश्वर. तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे, तुम्ही म्हणता काय तो रेडा आणि मी काय आहे? एक आहे. मग या रेड्याला मारल्या तर तुमच्या पाठीवर ओळ ओढले पाहिजे म्हणे. त्या रेड्याला मारलं तर ज्ञानोबरायांच्या पाठीवर ओळ ओढले, ओळ त्या ठिकाणी उठले. सांगितले का रे तुझा असा बोलतोय, तसा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतोय, हा रेडा तू एक आहे, तर हा रेडा सुद्धा काय बोलला पाहिजे म्हणे. सांगितलं सांगा काय बोलायला लावायचं म्हणे. सांगा म्हणे या रेड्याला वेद बोलायला लावा म्हणे. कोणता वेद? सगळ्यात अवघड वेद ऋग्वेद बोलायला लावा म्हणे. ज्ञानोबाने फक्त त्या रेड्याच्या त्या ठिकाणी डोक्यावर हात ठेवला तर तो रेडा सुद्धा ऋग्वेद बोलायला लागला. कारण रेडा बोलला हे विशेष का आहे? कारण तुम्ही पहा रेडा एक असा प्राणी आहे की तुम्ही त्याला कितीही सांगा त्या रेड्याला समजत नाही. एखादा रेडा जर रस्त्याने चालला, एखादी गाडी मागून आली तो हॉर्न मारणारा पार कटाळून जातो, तो उतरतो, त्या रेड्याला एक ठोका टाकतो, पुन्हा गाडीत येऊन बसतो आणि मग रेडा हळूच माग ओढून पाहतो मागं काही झालं काय. इतका रेडा मतिमंद, इतका मतिमंद रेडा. तुम्ही पहा सर्कसमध्ये तुम्हाला प्रत्येक प्राणी पाहायला भेटतील, कारण प्रत्येक प्राण्याला शिकवत येतं. पण रेडा एखाद्या सर्कस पाहिला का तुम्ही? रेडा, तो रेडा अतिशय मतिमंद. त्या मतिमंद रेड्याच्या मुखातून सुद्धा काय केले ज्ञानोबरायांनी? वेद बोलवले. आणि आज अनेक मूर्ख माणसं आहे ते म्हणतात हे कसं शक्य आहे? रेड्याच्या मुखात ज्ञानोबरायांनी वेद बोलवले, यात काय विशेष आहे? अशा अनेक जण म्हणणारे मूर्ख आहेत आपल्यात. आणि ते लोकांचे नाही, आपलेच आहेत. आपलेच म्हणतात की हे कसं शक्य आहे? रेड्याच्या मुखातून वेद कसे बोलवायचे? अरे पण ते ज्ञानोबरायांची शक्ती आहे, चमत्कार आहे. डोक्यावर हात ठेवला तर रेडा सुद्धा काय बोलला? वेद बोलला. रेड्याला सोबत घेऊन आले आळे फाट्यापाशी, त्या ठिकाणी आळ्याला त्या ठिकाणी त्या रेड्याला काय दिली? समाधी दिली. हा ज्ञानोबरायांचा महिमा आहे. जड असू द्या मूड असू द्या, अहो एवढा जड असलेला रेडा, त्या रेड्याला काही कळत नाही. त्याला प्यायला जरी सोडलं तरी तो स्वतःच्या आईच्या टंगड्यात घुसायचा, 4-5 आयांच्या टंगड्यातून घुसून येतो. जर एखाद्या म्हशीने लात मारली तर म्हणतो रॉंग नंबर, ही आपली आई नाही. त्या रेड्याला हे सुद्धा कळत नाही की आपली आई कोणती आहे. एवढा मतिमंद रेडा, त्या रेड्याचा सुद्धा ज्ञानोबरायांनी उद्धार केला. मग आपल्यासारख्या माणसाचा का उद्धार करणार नाही ज्ञानोबराय? करतील, पण आपण आधी गेलं पाहिजे, ज्ञानोबरायांकडे गेलं पाहिजे ना. ज्ञानोबरायांकडे गेलं, शरण गेलं. ज्ञानोबरायांना आपण मनापासून सांगितलं की ज्ञानोबराय तुम्हाला शरण आलोय, सर्व भार तुमच्यावर घातलाय, आता जे काय माझं हिताचं असेल ते तुम्हीच मला सांगा. पण मंदिर, देव, साधना म्हटलं की लोकांच्या अंगातच वारं शिरत. हे कुठे शक्य आहे? काय आहे? सप्त्याला जरी जायचं म्हटलं तर लोक म्हणतात सप्ताह झालं जेवण आहे का? जेवण असलं तर कीर्तनाला गर्दी, जेवण नसलं तर कीर्तनाला गर्दी नाही. ते तर जाऊ द्याच, पण एखादा कीर्तनकार आला वारकरी संप्रदायाच्या नियमाने, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, अशा एखाद्याने जर असं कीर्तन सांगितलं, या नियमाने विनोद केला नाही, अतिशय त्या ठिकाणी संतांचं चरित्र सांगितलं, अतिशय सांगितलं, तर लोक म्हणतात याला कीर्तन जमलं नाही. लोक काय म्हणतात? याला कीर्तन जमलं नाही. चांगलं सांगितलं की लोक म्हणतात कीर्तन जमलं नाही. आणि सासून सुनाच्या गोष्टी सांगितल्या की लोक म्हणतात वा काय महाराज काय कीर्तन केलं, 30 नाही 35 भरा, पुढच्या वर्षी पलत बोलवा. हे लोकांचं आहे. म्हणजे लोकांना चांगलं खपत नाही, लोकांना वाईट पाहिजे फक्त. ते काय आता हे कलियुगाचे संस्कार आहे, कारण कलियुगात असत्याला जास्त हे आहे ना, हे लोकांचं आहे. तर ज्ञानोबरांना आपण शरण घेतो तर ज्ञानोबरा आपला उद्धार का करणार नाही? पण आपला विश्वास कमी पडतो ना. विश्वास बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्ञानोबाने संजीवन समाधी घेतली, अरे हे कसं शक्य आहे? ज्ञानोबरा कशी समाधी असू शकतात आणि काय असू शकतात? अरे अनेक त्या ठिकाणी वैज्ञानिक आले, त्यांनी चेक करण्याचा प्रयत्नही केला की ज्ञानोबरा खरंच आहेत का. पण ती ज्ञानोबरांची त्या ठिकाणी शक्ती आहे. आज पण कोणी त्या ठिकाणी येऊ द्या, आनंदीत कोणीही विद्यार्थी येऊ द्या, कसाही येऊ द्या, त्याची काही सोय असू द्या, पण तो कधीही त्या ठिकाणी उपाशी राहत नाही. ही ज्ञानोबरांची त्या ठिकाणी ताकद आहे. पहा सर्व घरामध्ये तुम्ही जर फिरले तर प्रत्येक जण कोणीही विद्यार्थी येऊ द्या त्याला मधुकरी देतो. ही ज्ञानोबरांची ताकद